पोरांना काही नाही बोलले, का नाही बोलले? पहिल्यांदा सुसाईड खूप डिप्रेशनला होते. नाही चुकून एक शॉर्ट आपण मीटअप करूया. तर मी उद्या सो हॅलो गाईज, कसे आहात मग? नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग कॉन्ट्रोवर्सी आणि तसे ट्रेंडिंग न्यूज बद्दल कव्हर करणार आहोत. सो गाईज, पहिली न्यूज आहे की महेश गोलंदाज यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी यांच्याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल मध्ये गेला होता. मित्रांनो, असं म्हणतात ना, एका कोणत्याही घटनेमुळे माणसाचा अख्खं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. असंच या महेकवर झालं आहे. वैभव दूस या युट्यूब चॅनलवर महेश गोलंदाज यांचा पॉडकास्ट आला आहे. या पॉडकास्ट मध्ये त्यांनी याच घटनेवर चर्चा केली. यावर रिॲक्ट करत सगळी गाणी वाजणार या युट्यूबरने सुद्धा त्यांच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, तो पॉडकास्ट तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पॉडकास्टची लिंक आहे. प्रेम करावं का माणसाने? नाही चुकून पण. सगळी गाणी वाजणार मराठी रोस्टर यांनी या व्हिडिओ रोस्ट केला आहे. आपण कोणाला काय प्रश्न विचारलाय समजतंय का? खरं सांगू सर, तुम्हाला लय तरुण पोरं पोरी मानतात, मी पण मानतो. तुम्ही ह्यांना प्रश्न विचारला प्रेम करावं का नाही माणसानं, आणि ह्या पण प्रेमात PhD केलेले व्यक्तिमत्व ह्या म्हणतायत नाही चुकून पण. वैभव दूस यांच्या युट्यूब चॅनलवर असेच पॉडकास्ट येत असतात. हे पॉडकास्ट खूप व्हायरल गेलेलं आहे आणि याच्यावर ऑफकोर्स 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस होणार आहेत काही दिवसांत. त्या व्हिडिओच्या काही क्लिप तुम्ही पहा. व्हिडिओ जो व्हायरल झाला समजा, तर याच्या मागचं समजा कारण काय होतं की तो कशामुळं? मित्रांनो, व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण तुम्हाला जाणण्यासाठी ते पॉडकास्ट तुम्हाला पाहावं लागतं. मनापासून आभारी आहे. मी काहीच बघत नाही, माझ्याकडे इंस्टाग्रामचं काहीच नाही आहे, सगळं सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे वांगचुरे फॅमिली बद्दल. वांगचुरे फॅमिली एकत्र आल्याचा असा व्हिडिओ त्यांच्या संदीप वांगचुरे यांच्या युट्यूब चॅनलला आला आहे. काय सत्य आहे त्या व्हिडिओचं आपण पाहणार आहोत. जे झालं ते सगळं विसरा पोरांनो आणि पुन्हा एकत्र या, असं या व्हिडिओचा थंबनेल आहे. मित्रांनो, याच फॅमिली कॉन्ट्रोवर्सीवर आम्ही पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण असं सुद्धा म्हणलं होतं की ते फॅमिली एकत्र येऊ शकते. तर मग ही फॅमिली एकत्र आलेली आहे. मित्रांनो, मराठी बिग बॉस मध्ये गेलेले छोटा पुढारी यांच्या इंस्टाग्राम हँडलला एक स्टोरी ठेवली होती. त्या स्टोरीमध्ये काहीतरी नवीन धमाका असं मेन्शन केलं होतं. तर मित्रांनो, त्यांच्याकडून एक सॉन्ग येत आहे. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे आरजे सोहन बद्दल. आरजे सोहन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला एक स्टोरी ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की त्यांचा शॉर्ट मीटअप, त्याबद्दल त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हणलं आहे ते तुम्ही पहा. मित्रांनो, शॉर्ट आपण मीटअप करूया. तर मी उद्या येतोय 12 वाजता आपल्या हडपसर मध्ये अमेनोरा पार्क टाउन जो तिथल्याच अमेनोरा मॉलच्या 7व्या मजल्यावरती कास्ट 24 चं ऑफिस तिथे इनॉग्रेशनला येतोय. एक शॉर्ट मीटअप करूया. तुमच्या सगळ्यांची भेटायला आणि बोलायला मी जाम एक्साइटेड आहे. 25 तारखेला अर्थात उद्याच 12 वाजता भेटूयात आपण अमेनोरा मॉलच्या 7व्या मजल्यावरती अमेनोरा पार्क टाउन अर्थात आपल्या हडपसर मध्ये. सी यू गाईज. मित्रांनो, तुम्हाला आमचे अपडेट कसे वाटतात त्याबद्दल मला कमेंट करून सांगा. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.